आता बाय बोलायला लागल्यात, हा मग बोलायला लागल्यात मग लोक काय म्हणायचे, बोला लेडीज कीर्तनकार बोलवा किंवा काय म्हणतात त्याला, बाल कीर्तनकार बोलवा. मग त्याला कीर्तनाचा आनंद, मग तो बी जायचा. बाया बी कीर्तनकार झाले, त्यांना बी आनंद वाटायचा कीर्तनाचा, जायला लागल्या. मग आडोडचे पाकिट द्यायला लागले. मग त्यांचा तो आनंद मावळला आणि ते मोजायला लागले. मग तो अडथळाच आहे ना. गेलं का घालत चालायला पाहिजे, पण तिथंच मोजतात, काही फेकून देतात. असे बी आवले तिथे. आम्ही इतके लांबून आलो. बाबाने सांगितलं, भाऊ दिलं तर घ्या, नाही दिलं तर पुन्हा जाऊ नका. बाबा म्हणे तुमचं जीवन जगण्याचं साधन वेगळं पाहिजे. आणि हे जे ना एवढं जग आहे, कुठं जातात तुम्ही सांगायला. मी अरे इथं असा मठ बांधला असता ना, अरे काय सांगू तुम्हाला. पण भाऊ या उपाध्याय आहेत, भागवत ज्यांनी वाचलंच एकनाथ भागवत, मठादी पत्याचे नावे तो वानू लागे लौकिके जो, तिथले गेलेलं तिथं मठादी. बरं मला कसं म्हणायचे, खरंच ही संतांची जर आवल्यात राहिली असती, जुनी मंदिरं गावात नाहीत का, मग तेच नवे का केले नाहीत त्यांनी, तेच दुरुस्त का केले नाहीत. नवीनच जागा, नवीनच मंदिर, नवीनच मठ, सज्जनाचे स्मारक असावेत. बाबाने सुद्धा सांगितलेले सज्जन असावेत. पण आता ते मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली असते, तिथं जर पूजा अर्चा झाली नाही ना, कोपत ते दैवत, दोष लागेल तेव्हा लागेल, पण ते कोपतो तो. दोष लागणं वेगळं, कोपणं वेगळं. कोपणं म्हणजे वाटोळं संतांचे. तुम्ही भाग्यवान आहेत खरंच कापूरवाडीकर. आणि खरोखर तो अभंग इथंच लागू पडतो. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती काहीच समाप्ती. खरं बरं का, ही तुमची जे कापूरवाडी आहे ना, कारण की या ठिकाणी चंपामाई, तुमचं ते शिमनानी बाबा, आपली परंपरा बरं का. इथं आम्ही आलतो, आम्हाला माहीतच नव्हतं. इथं बाबा म्हणे भाऊ आपल्याला ते माईचे डोळ्याचं ऑपरेशन झालं, पाया जावं लागेल. बाबा कोण, बाबा बघा किती डोकं आहे. मग आम्ही आलतो पायाला. तुमचा तो बाबूळ होता, असा वाकडा बाबूळ, तिथे गाडी उभी केली. पण तेव्हा बाबा ते जाऊ द्या, पण बाबा फिरायचे. पण बाबा जर गेले नंतर आम्ही सुद्धा फिरायचो. इकडे जे भैमुख खुरपत होते, आम्ही एटी गाडीवर आलो भाऊ. 50 गाडी काय एटी गाडी होती. तो आनंद वेगळा होतो. आता तो कुठे गेला तो आनंद, तोच तेच नाम, तोच प्रबोध, तोच परंपरा. लोक नाही ते, लोक दुसरे, ते लोक असे बसले हो, लोक नाही. हा घ्या ना लगेच. मी विचारलं त्यांना,